नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीनं घरगुती गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ आणि त्याचा तुटवडा या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या गॅस दरवाढी विरोधातील आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या समवेत कार्याध्यक्ष तुकाराम कदम, प्रवक्ते नासिर हुसेन, महाराष्ट्र प्रदेश कमिटी सचिव डॉक्टर मनोज उपाध्याय, प्रदेश पदाधिकारी बंटी सिंग, काँग्रेसच्या नवी मुंबई प्रभारी मोनिका जगताप, उपाध्यक्ष संतोष सुतार, महेश भणगे, महिला नेत्या उज्ज्वला साळवे, ब्लॉक अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सुनील पारकर, युवा अध्यक्ष प्रणित शेलार, सचिन सुतार, नवी मुंबई प्रवक्ते अरुण जोशी, माजी नगरसेवक दत्ता जाधव, संगीता सुतार आदी नेते मंडळीसह मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसच्या वतीनं चाबुकाचे फटके मारून केंद्र सरकारचा निषेध करत डोक्यावर लाकडाचा भारा घेऊन गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. गेले 4 दिवसापासून तुम्ही पाहताय की हा सिलेंडर गायब झालेला आहे आणि अजूनही पुढे गायब होणार आहे. जसे नरेंद्र गायब झालेत तसं सिलेंडर सुद्धा किचन मधनं गायब होत आहेत आणि आता तसेच नरेंद्र सुद्धा या देशातनं गायब होतील. आज तुम्ही पाहताय सगळे आपली आंतरराष्ट्रीय नीती चुकली आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा इकडच्या व्यवसायाला, गृहिणीला आणि सगळ्यांना पडतोय. बरीचशी हॉटेल बंद झालेली आहेत, बऱ्याचशा खानावळ्या बंद झालेल्या आहेत आणि घरगुती सिलेंडर ही लोकांना मिळत नाही. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. तुम्ही पाहताय रांगा लावून सिलेंडर्स घेत आहेत. काय हे सगळं देशामध्ये काय चाललंय? म्हणजे तुमचं नियोजन एवढं चुकीचं आहे. तुम्हाला कळलं नाही की आखातामध्ये जे एवढं युद्ध पेटलंय त्याचा परिणाम पहिला आधी सिलेंडरवर होईल, नंतर मग पेट्रोल डिझेलवर होईल. तर त्याचं नियोजन असलं पाहिजे होतं. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही 15 दिवसापूर्वी येऊन सांगितलं होतं की देशामध्ये 75 दिवसाचा कोटा आहे. 75 दिवस सिलेंडर, LPG, CNG, लिक्विड आणि पेट्रोल डिझेलचा कोटा आहे आणि 20 दिवसानंतर येऊन सांगतात की नुसता 25 दिवसाचा कोटा आहे. मग हा 25 दिवसाचा कोटा गेला कुठे? ह्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे तुम्ही. आणि हा जो त्रास जो आज या सगळ्या रहिवाशांना, नागरिकांना आणि गृहिणींना होतोय त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलाय. राहुलजींनी प्रत्येक वेळा सांगितलंय, आज 4:30 वाजता संसदमध्ये चर्चेसाठी त्यांना बोलायला दिलं होतं, पण 2 दिवस तुम्ही पाहताय ती लोक ह्या चर्चेपासून लांब पळतायत. आणि हा सगळा धोका राहुलजींनी पहिलाच सांगितलं होतं. अजूनही सरकार सिरियस नाहीये, पण ह्याच्यापेक्षाही पुढे आणखी वाईट दिवस येतील. सरकारला चेतावणी आहे की आताच नियोजन करा आणि लोकांना या त्रासापासून दूर ठेवा. या ठिकाणी महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी जो आदेश दिला की वाढीव गॅस दराबद्दल आपल्याला आंदोलन छेडायचं आहे आणि माननीय आबा दलवी यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईमध्ये आज आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. खरोखरच सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की PM फंडामध्ये पैसे असताना या गोरगरीब जनतेवर अन्याय का? 60 रुपये वाढ का? आणि वाढ करायची असेल तर अन्य क्षेत्रामध्ये करा, पण गॅस दररोज आपल्याला लागतो. स्वयंपाकाचा एक मेन मुद्दा आहे आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी घर घर सिलेंडर असा नारा देत असताना त्या सिलेंडरची वाढ का होते याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आपण बलाढ्य आहोत, बलाढ्य असताना देखील आपल्याला जर अमेरिकेची परवानगी घ्यावी लागेल, ही बेशरम गोष्ट आहे, शर्मनाक गोष्ट आहे. अमेरिकेकडून आपण का परमिशन घ्यावी? आपण जर बलाढ्य आहोत, आपण सर्व सक्षम आहोत, तर आपल्याला आपल्या पद्धतीने चाललं पाहिजे आणि पंतप्रधान PM फंडातून, केअर फंडातून ते
पैसे खर्च केले पाहिजेत, त्याचा हिशोब दिला पाहिजे. आज जो गरिबांवर जो भूदंड 60 रुपयाचा पडलेला आहे तो कमी झाला पाहिजे, यासाठीच आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. हे म्हणते की आपल्याला माहिती आहे की देशमध्ये आज पूर्ण हाहाकार आहे. जे आज आपलं सरकार सांगत आहे की देशामध्ये काय इश्यू नाहीये, काय प्रॉब्लेम नाहीये, भरपूर आपल्याकडे गॅस आहे, ऑइल आहे. पण जर वस्तुस्थिती बघितली तुम्ही तर आज लोक कसे लाईनीमध्ये लागलेले आहे. जसे कोविड मध्ये आज लाईनीत लागले होते, डिमॉनिटायझेशन मध्ये लाईनीत लागला होता. आज अशी परिस्थिती आली आहे की परत लोक जे आहे लाईनीत लागलेले आहे. आणि नरेंद्र मोदी जसे आपले सिलेंडर गायब आहे तसे नरेंद्र मोदी समोर येत नाहीये आणि ते गायब आहे संसद मधून. तर आपल्याला माहिती आहे कशासाठी होत आहे. हे होत आहे की नरेंद्र मोदी आता कॉम्प्रोमाइज झालेले आहे. राहुल गांधीजीने सांगितलं आहे की त्यांना ब्लॅकमेल करत आहे. आणि ब्लॅकमेल कशासाठी होत आहे ते, कारण की जशी तुम्हाला माहित आहे की राजाची जान जी आहे तोतेमध्ये असते, तशी मोदीची जे जान आहे ते ट्रम्पचे हाती आहे. आणि ट्रम्पचे हाती म्हणजे ते ॲप्स्टीन फाईल्सच्या नाव आहे, जे ते पीएमच्या नाव आलेलं आहे आणि त्याच्यात अजून काही उघड होय नाही. आणि जे अडाणी आहे त्याच्यावर जे क्रिमिनल केस चालू आहे, त्याच्यामुळे जे अडाणी आणि याच्यामुळे ॲप्स्टीन फाईल मुळे पूर्ण जे आहे आपले पीएम जे आहे कॉम्प्रोमाइज झालेले आहे. आता अशी वेळ आली आहे की आपल्याला जसे मोदी साहेब सांगत होते की गटर मधून आपल्याला गॅस भेटते, तसे आपले सर्वांनी, माझं आव्हान आहे सर्वांना की आपले जे सिलेंडर आहे खाली ते सर्व भाजपाचे ऑफिसेस आणि जे नरेंद्र मोदीच्या जे घर आहे, भाजपाचे जेवढे मंत्री आहे त्यांच्या घराबाहेर आपण घेऊन जायचं आणि तिथे ते बघायचं की कसे आपले गटर मधून ते गॅस आपल्याला सिलेंडर भरून देणार आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.